आहुती महापूजेनंतर कोल्हार भगवतीपूर येथे भाविकांचा महासागर। भगवती माता देवीचा नवरात्र महोत्सव व होम सोहळा उत्साहामध्ये संपन्न। महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठ व लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथे सुरू असलेल्या नवरात्र महोत्सवाला भाविकांची प्रचंड गर्दी उसळली। देवीच्या 8व्या माळेनिमित्त तसेच होम पेटवण्याचा पारंपरिक आणि पवित्र सोहळा पार पडल्यानं सकाळपासूनच भगवती माता मंदिर परिसरामध्ये भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळालं। कोल्हार भगवतीपूर येथील भगवती मातेच्या मंदिरात 3.5 शक्तीपीठ असून यामध्ये तुळजापूरची भवानी माता, माहूरगडची रेणुका माता, वणीची सप्तशृंगी माता, कोल्हारची भगवती माता असे 3.5 शक्तीपीठ एकत्रित वास्तव असलेले कोल्हार भगवतीपूरकरांचे आराध्य दैवत व भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कोल्हार भगवती मातेचा नवरात्र उत्सव उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मंदिरामध्ये रांग लागली होती। जय भवानी जय माता दीच्या जय घोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। लाखो भक्तांनी देवीच्या चरणी माथा टेकवत आपल्या मनोकामना व्यक्त केल्या। नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं कोल्हार भगवतीपूर येथे दररोज धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, जागरण, गोंधळ तसेच आरत्या होत आहेत। या सर्व उपक्रमांमुळे संपूर्ण गाव भक्ती रसात न्हाऊन निघालं। आलेली भाविकांची अलोट गर्दी हे देवीवरील श्रद्धेचं भक्तीचं प्रतीक ठरलं। यावेळी श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी मंदिरात भेट देऊन भगवती मातेला साष्टांग दंडवत घालून दर्शन घेतलं। त्यांच्या उपस्थितीमुळे भाविकांमध्ये उत्साहाचं, समाधानाचं वातावरण निर्माण झालं। तसेच लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस अधिकारी पवार तसेच अन्य अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते। संपूर्ण मंदिर परिसरात शिस्तबद्ध वातावरण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतत दक्ष होते। वाहतुकीची उत्तम व्यवस्था, सुरक्षा व्यवस्थेनं भाविकांना दर्शनास कोणताही अडथळा आला नाही। यावेळी ग्रामस्थ आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। भगवती माता मंदिरामध्ये आल्यानंतर 3.5 शक्तीपीठ एकत्र असल्यानंतर नवरात्र महोत्सव साजरा होत असताना या ठिकाणी आज नवमीच्या दिवशी साहेबांचं या ठिकाणी 3.5 शक्तीपीठाला दर्शन झाल्यामुळे आदरणीय सोमनाथजी वाकचौरे साहेबांचं या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने स्वागत होत आहे आणि आज या ठिकाणी सुंदर असं होम या ठिकाणी पार पडलेलं आहे पारंपरिक पद्धतीने। आणि हे जे मंदिर आहे हे मंदिर खूप पुरातन आहे आणि या ठिकाणी स्वयंभू मूर्ती असल्यामुळे या ठिकाणी साहेबांनी भेट दिलेली आहे। त्यांचं देवालय ट्रस्टच्या वतीने हार्दिक स्वागत। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।